राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूल मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचे भावनिक रूप मंगळवारी पाहायला मिळाले. मंत्रालयातील कामाचा दिवसभराचा व्याप आटोपल्यानंतर रात्री 8च्या सुमारास ते आकाशवाणी आमदार निवासात पोहोचले. तिथे हे तेच ठिकाण आहे जिथे बावनकुळे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील तब्बल 11 वर्षे व्यतीत केली होती. तिथे ते 1.5 तास थांबले, अनेकांशी भेटले, गप्पा केल्या, सुखदुःखांची देवाणघेवाण झाली. जुन्या आठवणींचा ओलावा आणि सहकाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा यावेळी त्यांच्या भेटीतून अधोरेखित झाला. आमदार निवासात प्रवेश करताच त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वप्रथम तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर थेट कॅन्टीनमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांची आस्थेने विचारपूस केली. लोकांना चांगली सेवा द्या, अन्नाचा दर्जा उत्तम ठेवा, अशा सूचनाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. केवळ मंत्री म्हणून नव्हे तर तिथे वर्षानुवर्षे राहिलेला एक जुना हक्काचा माणूस म्हणून ते सर्वांशी संवाद साधत होते. लिफ्टने वर जात असताना लिफ्टमनशी केलेली आपुलकीची चर्चा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. जुन्या आठवणींना उजाळा देताना बावनकुळे काही काळ भावूक झाले होते. बावनकुळे आमदार निवासात आले ही बातमी क्षणाभरात सर्वत्र पोहोचली आणि अनेक जण गोळा झाले. तेव्हा गप्पा करताना त्यांनी सांगितले की मी या आमदार निवासातील रूम नंबर 317 मध्ये राहायचो. अनेकदा गर्दी असायची. अशावेळी जागा न मिळाल्याने कित्येक रात्री मी वरांड्यातही झोपून काढल्या आहेत. पण त्या संघर्षाच्या काळात कधीही हार मानली नाही. तोच अनुभव आणि कष्ट आज मला इथपर्यंत घेऊन आले आहेत. 6व्या मजल्यावरील रूम नंबर 601 मध्ये त्यांनी आमदार चरण सिंग ठाकूर आणि आमदार उमेश यावलकर यांच्यासह आपल्या काही जुन्या मित्रांची भेट घेतली. जुन्या बाप्पा, तो काळ आणि सोबतचा प्रवास यावर मनमोकळी चर्चा झाली. निवासाबाहेर पडतानाही त्यांनी स्वागत कक्षातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि काही अडचण असल्यास नक्की सांगा असा शब्द दिला. आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांना मिळणाऱ्या रूम्सचा आकार सध्याच्या आकारापेक्षा थोडा मोठा असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना आपले कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. यासाठी संबंधितांशी बोलून अडचणीचे विषय मार्गी लावू असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. काहींनी तिथे निवेदनंही दिली. एका जबाबदार पदावर असतानाही आपल्या संघर्षाच्या जागा आणि तिथली माणसं विसरता येत नाहीत, हेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या भेटीतून दिसून आले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।